तर मतदाना दिवशी बोगस मतदान रोखण्यासाठी ठाकरे बंधू हे ॲक्शन मोडमध्ये आले। मुंबईमध्ये 2000 भगवा गार्ड तैनात करण्याचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतलाय। राज ठाकरेंनी तर कार्यकर्त्यांना थेट आदेश दिलेत की बोगस मतदार दिसला की त्याला फोडून काढा। बोरिवलीमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या गार्डचं लॉन्चिंगही झाले। दुसरीकडे भाजपने यावरनं जोरदार टीका केली। बघूयात हा सविस्तर रिपोर्ट। ठाकरे बंधूंचे भगवा गार्ड मैदानात 2000 जणांची फौज सज्ज। बोगस मतदार दिसला की चोपणा। मतदानाच्या दिवशी आता भगवा गार्ड मैदानात उतरणार आहे। दुबार मतदान रोखण्यासाठी ठाकरेंनी 2000 जणांची फौज तयार केली। बोगस मतदार दिसला की त्याला तिथेच फोडून काढा असे थेट आदेश राज ठाकरेंनी दिलेत। मतचोरी आणि बोगस मतदान रोखण्यासाठी आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आली आहे। माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त सांगणं आहे, हे ईव्हीएम मशीन वरती लक्ष ठेवा। दुबार मतदार सकाळी 6 वाजता मला जेवढे काय बीएलए नेमलेले आहेत सकाळी 6 वाजता तिकडे सेंटरवरती पाहिजेत। दोन्ही पक्षांचे सतर्क राहा, बेसावध राहू नका। आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला सकाळी 7 वाजता फोडून काढा। प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच। लोकशाही मार्गाने फटकवा। आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे। 15 जानेवारीला प्रत्येक मतदान केंद्राबाहेर हे भगवा गार्ड तैनात असणार आहेत। या गार्डशी बोगसगिरी करणाऱ्यांवर करडी नजर असेल। बोरिवलीच्या देवीपाडा मैदानात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत या भगवा गार्डचं लॉन्चिंग झालं। उत्तर मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये 10 गार्ड तैनात राहतील। निवडणूक आयोगाने दिलेली दुबार मतदारांची यादी या गार्ड्सकडे असेल। मी मराठी भगवा गार्ड। आज मुंबईच्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि हे डमी वोटर्स, दुबार वोटर्स, फेक वोटिंग करून हे जे वोटिंग आणतायत त्याला रोखण्यासाठी ही ताकद तयार आहे। आणि ही ताकद जी आहे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे ही यांची ताकद आहे। कोण दुबार आला तर त्याला हे बरोबर आडवा करते। जवळजवळ पूर्ण मुंबईभर आपण 2000 हे महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक तैनात करतोय। त्यांची जबाबदारी एवढीच की जिथे जिथे बोगस मतदार आढळतील त्यांना आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलनी त्यांचा समाचार घ्यायचा आणि तो आम्ही घेणार। बऱ्याचशा बूथवर काही आम्ही मार्किंग केलेले आहेत आणि आम्हाला माहिती आहेत की कुठे बोगस मतदार कुठे काय, त्या बूथवर आमचा हा महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक हा रक्षण करायला, बोगस वोटिंग होऊ नये याच्यासाठी आम्ही तैनात करणार आहोत। कोणीही बोगस मतदान करायला आलं तर त्याला थेट प्रसाद दिला जाईल। संजय राऊतांनी सुद्धा हे ठणकावून सांगितलं, पण भाजपनं यावर जोरदार टीका केली आहे। हा अराजकता माजवण्याचा प्रयत्न असल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय। तर आशिष शेलारांनी आधी हिरवे गार्ड होते का असं विचारत टोला लगावलाय। आम्ही बोगस किंवा दुबार मतदारांना फटकवू आणि जे पैसे वाटतायत तर भाजपच्या लोकांना शिंदेचे लोक ठोकतायत आणि शिंदेच्या लोकांना भाजपचे लोक ठोकतायत। आम्ही त्यांना सुपारी दिली आहे। बघा ज्या येत आहेत शिंदेचे लोक पैसे वाटतात तिथे भाजपचे लोक गॅंग घेऊन जाऊन त्यांना ठोकतायत आणि जिथे भाजपचे लोक पैसे वाटतायत तिथे शिंदेचे लोक जाऊन ठोकतायत। म्हणजे ते आम्ही आउटसोर्सिंग केलेलं आहे आणि हे दुबार मतदार आहेत त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल। बोगस मतदारांच्या तर विरोधी आम्ही आहोत। मतदार बोगस असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे। दुबारच्या विरोधातही आम्हीच आहोत, पण ठोकाठोकीची भाषा अयोग्य आहे आणि हे सर्व राजकीय नौटंकी आहे। याचं कारण मतदार यादी सुधारणा कार्यक्रमाला यांचा विरोध आहे। अमित ठाकरे, संजय राऊत SIRला सपोर्ट करतायत का? त्यांनी पहिले SIRला सपोर्ट करावं, मग पुढची भाषा बोलावी। एकीकडे ठाकरेंनी भगवा गार्डच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतलाय, तर दुसरीकडे भाजपनं याला प्रसिद्धीचा स्टंट असं म्हटलंय। आता 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानात हे भगवे गार्ड काय कमाल करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।